माग वळून पहा माझी पाहून तुझी कविता थोडी तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पुन्हा एकदा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणलेले जबरदस्तपणे। तर इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंगला सॉन्ग आहे मराठी सॉन्गवरती, तू जरा माझ्याशी बोल ना। हे आपण अलार्म मशीनमध्ये एकदम जबरदस्त केलं आहे, इफेक्ट वगैरे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मटेरियलला काही पासवर्ड नाही, फक्त शेवटपर्यंत बघा, एडिटिंगचं ट्युटोरियल तुम्हाला समजून जाईल। आणि मोठे मोठे व्हिडिओला मित्रांनो कमेंट वगैरे करत चला, ओके, मला देखील थोडा बरं वाटेल। तर अशावर तुम्हाला ग्रुप वगैरे लेअर लावून दिलेले आहेत, ओके। तर इथं बघू शकता मी तुम्हाला अशा पर्याय दिले आहेत। फक्त आता डायरेक्ट एडिटिंगला चालू करूया। त्याआधी कोण चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल, सबस्क्राईब करून टाका आणि ऑल ओव्हरची सेट करून टाका, येणारं नोटिफिकेशन पटापट तुम्हाला येत राहील, ओके। इथे तुम्हाला सगळे ग्रुप वगैरे ॲड दिले असतील, तो ऑन करून घ्यायचे। बघू शकता अशा पर्याय मी ग्रुप दिले तुम्हाला माहीत असणार आहेत। तर अशा पर्याय लॉक दिला असेल तर तुम्ही ऑन करून घ्यायचे पटापट ऑन केल्यानंतर तुम्हाला इथं इथं काय करायचं आहे, पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट नावाच्या फोनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। परत तुम्हाला 2 ग्रुप दिसतील, परत त्या 1 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून, आता मी तुम्हाला तर लई काही सांगणार नाही, फक्त 2च ग्रुप पहिले असणार आहेत, ते एडिट करून लावणार आहे। जे तुम्हाला फोटो तुमच्यापाशी असतील ते तुमचे स्वतःचे किंवा मैत्रिणीचे ॲड करू शकता ग्रुपमध्ये। अशा पर्याय फोटो मी सेट केलेला आहे। तर आणखीन बॅक यायचं आहे 2 नंबरच्या ग्रुपवरती, इथे इंस्टाग्राम ID दिलेला आहे, जरूर जाऊन फॉलो करून घ्यायचं आहे आणि मेसेज करून विचारू शकता काहीतरी प्रॉब्लेम आला तर। ते इथं सेमच फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर सेम फोटो आपण इथं ॲड करून घेतलेलं आहे पहिला, ओके, बघू शकता अशा पर्याय, ओके। तर आणखीन बॅक यायचं आहे, तर सेम फोटो बघू शकता आपण ॲड करून घेतलेला आहे। तर दुसऱ्या ग्रुपवरती क्लिक करून यायचं आहे। आल्यानंतर इथं मी यातला एक दुसरा फोटो ॲड करून घेतो। तिथं बघू शकता यातला मी एक दुसरा फोटो ॲड करून घेतो, हा वाला, ओके। आता मी हाच इफेक्ट कॉपी करतो, म्हणजे सारखं फोटो आपल्याला ॲड करता येत नाही, हे होणार नाही। तर मी दुसऱ्या ग्रुपवरती क्लिक करून अशा परत खाली घेतो, ओके। तर 2 पहिले सांगितले तुम्ही ॲड करून घ्यायचेत। ॲड केल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओवरती हा म्हणजे PNG दिलं आहे, म्हणजे बॅकग्राऊंड PNG। तर तुम्ही कुठवर ॲड करून घ्यायचे, इथं बरोबर तुम्हाला 7.18 तिथंवर ॲड करून घ्यायचे, ओके। इथं लॉंग प्रेस करून खाली घ्यायचं आहे। लॉंग प्रेस करून खाली घेतल्यानंतर अशा पर तुम्हाला इंटरफेस दिसून जाईल, बघू शकता, ओके। आता तुम्हाला तर काय करायचं, ग्रुपवरती क्लिक करून तो बॉर्डरवरती क्लिक करून इथं खालच्यावरती क्लिक करून इथं तुम्ही कलर कोणताही ठेवू शकता तुमच्या हिशोबाने फोटो, ओके। तर कलर इथं मी अशा पर्यंत बघू शकता, इथं देखील मी कलर चेंज केला आहे। तुमचा फोटोचा जो काही कलर असेल ते तुम्ही ठेवू शकता। इथे तुम्ही काय करायचं आहे, रिलेक्सचा व्हिडिओ आहे तो, त्यावरती क्लिक करून इथं अशा पर्यंत ऑन करून घ्यायचे, बघू शकता, तर दिसायला लागतील। इथून पुढे जेवढे बीट असतील त्या बीटनुसार तुमचे स्वतःचे फोटो ॲड करून घ्यायचे। तर मी इथे फोटो थोडा इथे मी ॲड करून घेतो, ओके। शेवटपर्यंत अशापर्यंत फोटो ॲड करून घेतो, बघू शकता। पहिला मी इथे फोटो ॲड करून घेतलेले एवढे केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं देखील तुम्हाला काय करायचं आहे, इथं हा लॉक आहे, हे देखील ऑन करून घेऊया। इथं देखील तुमचे जे फोटो असतील ते पटापट तुमचे जेवढे बीट असतील ते बीटला फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचेत आणि अशा परे इथं खाली घ्यायचं आहे, ओके। तर अशावर खाली घेतल्यानंतर अशा परे दिसून जाईल। मी चला तर सर्व फोटो वगैरे ॲड करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या। तर फोटो ॲड करून घेतलेलं बघू शकता। तर रिलिक्स व्हिडिओ तो वरती घ्यायचे, ओके। तर फोटो अशा प्रकारे मी बघू शकता बीटनुसार कसे ॲड केलेत, तर एकदम अशा प्रकारे बघू शकता, ओके। इफेक्ट अप्लाय करण्यासाठी बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर सेक इफेक्ट असणार आहे, तो ओपन करून घ्यायचा आहे। एक 2 इफेक्ट असणार आहेत, ओके, ते समजून घ्यायचे आहेत। तर शेवटचे इफेक्ट आहे तो तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचं आहे, ओके। कॉपी केला, व्हिडिओजवरती यायचं आहे, व्हिडिओजवरती आल्यानंतर इथं मी अशा परी पहिले आपले जे 4 शेवटचे फोटो असणार आहे ते इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचे आहेत, ओके। तर पटापट इथे इफेक्ट पेस्ट करून घेतलेले बघू शकता। तर व्हिडिओला सर्वांनी कमेंट करा, ओके, केले नसेल तर। इथं बघू शकता, आता पहिला इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे, केल्यानंतर व्हिडिओजवरती यायचं आहे। व्हिडिओजवरती आल्यानंतर सॉन्ग वगैरे तुम्ही आता शेवटला एडिटिंग दिलं तर ॲड करू शकता। इथं तुम्हाला पहिले 4 फोटो असणार आहेत, ते 4ही फोटो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे, तर पटापट बघू शकता इथं अशा परे। तर अशा परे पेस्ट करून घ्यायचं आहे, इथे पेस्ट करून घेतल्यानंतर अशा परे पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे,
सेक इफेक्ट पॅकमध्ये इथं रेक्टँगल दिलं असणार आहे. त्यात तुम्हाला सिम्पल स्टार फाईल इफेक्ट वर दिसून लागतील. तर इथे इफेक्ट यायला काय वगैरे इथं तुम्हाला हाय दिलं असेल तर ऑन करून घ्यायचे. सॉरी हा इफेक्ट तुम्हाला ऑन करून घ्यायचे. ऑन केल्यानंतर तर बघू शकता. ओके, ऑन केल्यानंतर आता इथे तुम्हाला इफेक्ट रेक्टँगल पेस्ट करायचं आहे. इथं ग्रुप ओपन करून घ्यायचा शेवटचा आणि त्यात तुम्हाला इफेक्ट काय करायचं हाय ते इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर शेवटला जे इफेक्ट असणार तिथं तिन्ही फोटोला म्हणजे आपला टेक्स्ट पिंजला इफेक्ट अप्लाय करून द्यायचं. एक लुक जबरदस्त येऊन जाईल. सेव्ह करण्यासाठी कपड्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. रेचून 10 पिक्सेल हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करायची आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.